ओके. जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, राज्यभरातील तमाम शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची फार मोठी अपडेट आहे. यातून शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. शेतकऱ्यांसाठी लाभदायक ही माहिती आहे. राज्य सरकारने या संदर्भातला फार मोठा निर्णय घेतलेला आहे आणि चांगला निर्णय आहे. तो शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. यातून शेतकऱ्यांचे जवळपास 4,000 रुपये वाचणार आहेत आणि शेतकऱ्यांची कटकटही मिटणार आहे. तो निर्णय काय आहे, त्याचा लाभ काय होणार आहे आणि कसा त्याचा लाभ घ्यायचा, फायदा घ्यायचा, या संदर्भातली माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, त्याशिवाय तुम्हाला त्या संदर्भातली पूर्ण माहिती मिळणार नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास, माहिती आवडल्यास नक्की कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मात्र तुमचा वेळ न घेता लगेच आपण माहिती यायला सुरुवात करूया. बघा, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची फार मोठी अपडेट आहे. ती अशी की राज्यातील शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीबाबत एक मोठा निर्णय, जमीन मोजणीबाबत मोठा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे. आताची शेतीची जमिनीच्या हिस्से वाटपाची मोजणी शुल्कात आता काय करण्यात आलेलं आहे, कपात करण्यात आलेले आहे. म्हणजे त्याचं जे काय शुल्क आहे, त्याची फी आहे ती आता कमी करण्यात आलेली आहे. शेतीच्या मोजणीची फी कमी करण्यात आलेली आहे. मग कोणत्या प्रकारच्या मोजणीची आणि किती फी कमी करण्यात आलेली आहे हे पुढच्या काही सेकंदामध्ये आपण आता लगेच बघणार आहोत. तर बघा, आता राज्यातील जमिनीची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200 रुपयामध्ये होणार आहे. म्हणजे कोणत्या प्रकारची मोजणी ती आता लगेच पुढे बघायचं आहे. तर या संदर्भातली माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातली दिलेली आहे. यापूर्वी या मोजणीसाठी 1,000 रुपये ते 4,000 रुपये लागायचे. आता ही मोजणी 200 रुपयामध्ये होणार आहे. त्यामुळे आता 200 रुपयात हे काम निपटणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ते काय, तर चला बघा, आता असा विषय आहे की या ठिकाणी जमीन मोजणी ही शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची असते आणि ते मालकांसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे. शेतीच्या मालकासाठी जमिनीच्या सीमांचे निर्धारण अचूकपणे करण्यासाठी मोजणी आवश्यक असते. जमिनीचा जो आराखडा आहे तो बांध करण्यासाठी, बांध व्यवस्थित घालून घेण्यासाठी. बऱ्याच वेळा जमिनीच्या सीमावरून वाद निर्माण होतात, हे तुम्हाला माहीत आहे, वेगळं सांगायची काही गरज नाही. चला पुढे. त्यामुळे या मोजणीला प्राधान्य दिलं जातं, शेतीच्या मोजणीला. शिवाय जमिनीच्या खरेदी, विक्री व न्यायालयीन प्रकरणासाठी सरकारचा जमीन मोजणीचा अहवाल महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे जमीन मोजणीचा जे काही रिपोर्ट आहे तो आपल्याकडे असणं, प्रत्येक शेतकऱ्याकडे असणं गरजेचं आहे. बरं, आता नक्की काय निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यासाठी मोजणी संदर्भात ते आता लगेच आपल्याला बघायचे. राज्यातील जमिनीच्या मोजणी संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता राज्यातील जमिनीची हिस्से वाटप मोजणी, जमिनीची कोणती हिस्से वाटप मोजणी अवघ्या किती 200 रुपयामध्ये होणार आहे. त्यामुळे जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात करण्यात आलेली आहे. यापूर्वी बघा, केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीची नोंदणीकृत वाटपपत्र व नकाशे देण्याचा अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे. यातून फायदा काय होणार आहे, एकत्र कुटुंब जर असेल तर त्यांच्या कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटपपत्र व नकाशे हा 200 रुपयामध्ये मिळणार आहेत. यापूर्वी किती खर्च येतात, 4,000, 5,000, 10,000. तुम्हाला माहीत आहे, प्रत्येकाला ज्याचा ज्याचा अनुभव असेल मोजणीसाठी किती खर्च येतो ते. त्यामुळे ते आता अवघ्या 200 रुपयामध्ये आता हे सर्व काम निपटणार आहे, होणार आहे. मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अधिकृत मोजणी अहवालसुद्धा दिला जाणार आहे. हा अहवाल तुमच्या जमिनीचा सध्याचा नकाशा आणि सीमारेषा हा असणार आहे. भविष्यातील खरेदी विक्री व्यवहारासाठी आणि न्यायालयीन प्रकरणासाठी हा अहवाल महत्त्वाचा ठरतो. जमिनीचा नकाशाचा मोजणीचा शासकीय पद्धतीने मोजणी केल्यामुळे आपल्या जमिनीवरील हक्क अधिकृतपणे स्पष्ट होतात. शासकीय मोजणीला खूप प्राधान्य असतं, खाजगी मोजणीपेक्षा शासकीय मोजणीला महत्त्व असतं. त्यामुळे शासकीय मोजणीला यापूर्वी जास्त वेळ लागायचा, पैसे जायचे, मात्र आता फक्त 200 रुपयामध्ये हे काम होणार आहे, झटकीपट. बरं, महत्त्वाची गोष्ट, आता जमिनीचे मोजणीचे प्रकार किती आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणं जरा गरजेचं आहे आणि तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत जमिनीच्या मोजणीचे, 1, 2, 3. पहिला कोणता, साधी मोजणी, तातडीची मोजणी आणि अति तातडीची मोजणी. आता साधी मोजणी म्हणजे काय, तर साधी जमिनीची मोजणी ही करण्यासाठी साधारणतः 6 महिने लागतात. यासाठी सरकारला 1,000 रुपये जमिनीचे मोजणी शुल्क भरावे लागते. यासाठी किती खर्च येतो, साध्या मोजणीसाठी 6 महिने लागतात आणि 1,000 रुपये यासाठी खर्च येतो. तर तातडीची मोजणी 2 नंबरची आहे. आपल्या जमिनीची मोजणी तातडीने करण्यासाठी ही 3 महिन्यामध्ये ही मोजणी केली जाते आणि जमीन मोजणी प्रक्रिया ही पूर्ण केली जाते. यासाठी जमीन मालकाला किंवा शेतकऱ्याला सरकारला किती रुपये द्यावा लागतात, 2,000 रुपये यासाठी खर्च येतो तातडीच्या मोजणीसाठी. त्यानंतर अति तातडीची मोजणी असेल तर ही 2 महिन्याच्या आत निपटली जाते. 2 महिन्याच्या आतमध्ये ही
मोजणी केली जाते, अति तातडीची मोजणी 3 नंबरची, आणि यासाठी 3,000 रुपये खर्च येतो. सरकारला शुल्क भरावं लागते. त्यासाठी वेगळा कागदपत्र, डॉक्युमेंट, प्रिंट, जाहिरात ज्या काय लाख भानगडे असतात तो खर्च वेगळाच. त्यामुळे आता ह्या 3 प्रकारच्या जमिनीची जमीन मोजणीचे 3 प्रकार आहेत. हे सुद्धा तुम्हाला आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. महत्त्वाचा निर्णय काय आहे, 200 रुपयामध्ये जमीन हिस्से वाटपाची मोजणी आता होणार आहे. तर शेवटी जाता आता महत्त्वाची एक अपडेट तुमच्यासाठी माहिती देतो की आता जमीन मोजणी प्रक्रिया ऑनलाईन सुद्धा झालेली आहे. म्हणजे तुम्हाला जमिनी मोजणीसाठी जर अर्ज करायचा असेल, अप्लाय करायचा असेल, तर तुम्हाला घर बसल्या तुम्ही भूमी अभिलेखच्या संकेतस्थळावर नोंदणी करू शकता. त्यानंतर सगळी प्रोसेस तुम्हाला ते जे कोणची तुम्हाला नोंदणी पाहिजे, साधी मोजणी, तातडीची मोजणी किंवा अति तातडीची मोजणी, ह्या प्रकारामध्ये तुम्ही ते शुल्क भरून ते साहेब तुमच्या घरी तुमच्या जमिनीत शेती मोजणीसाठी येणार आहेत किंवा येतात. अशा पद्धतीने तुम्ही मोजणी करू शकता. अशा पद्धतीने आजची महत्त्वाची अपडेट आपण बघितलेली आहे की जमीन हिस्से वाटपाची मोजणी यासाठी 200 रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी सरकारने या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.